ऐकलं का? अरे बापरे. का एकदम अरे बापरे म्हणायला काय झालं? काही नाही ग, नागपूरला 117 डिग्री टेम्परेचर झालं म्हणे. खोटं बोलू नका. त्यात खोटं काय बोलायचं? हे बघ, वर्तमानपत्र छापून आलंय 117 डिग्री टेम्परेचर म्हणजे काय झालं? कुठे आहे बघू? अगं टेम्परेचर तुला कसं दिसणार? वर्तमानपत्र. अगं टेम्परेचर कसं वर्तमानपत्र दिसेल ना, तर तेही दिसणार नाही. ना लपवू नका. लपवतोय कशाला? हे बघ, आता इथे बातमी होती. अरेच्या कुठे गेली? नागपूरच्या उन्हाळ्यात वितळली असेल. नाही ग, आता वाचल्यासारखं वाटलं मला, म्हणून तर मी अरेच्या म्हटलं. अरेच्या अरेच्या नाही म्हणालात तुम्ही, अरे बापरे म्हणालात. आणि का म्हणाला कळतं मला. तुझं BA ला मानसशास्त्र होतं नाही का? कसं काय कळतं तुम्हाला? विषय बदलू नका. अगं मी कशाला विषय बदलतोय? तूच म्हणालीस की मी अरे बापरे का म्हणालो, हे तुला कळलं म्हणून. का म्हणालो सांग बघू. नेहमीच आहे तुमचं. मी केव्हाही हाक मारली की अंगावर पाल पडल्यासारखं दचवता तुम्ही. कोण मी? अट! माझ्याशी खोटं कशाला बोलताय? आज 14 वर्ष झाली लग्नाला. म्हणजे गेली 14 वर्ष असा दचकत आलो की काय मी? काय ते तुम्हीच आपल्या मनाला विचारा. काय झालं मी हाक मारली तर अरे बापरे करायला? सांगितलं ना तुला, तुझ्या हाकेचा आणि अरे बापरेचा काही संबंध नव्हता. बाबांची आठवण केवळ नागपूरच्या उन्हाळ्यामुळे झाली इतकंच. मुळीच नाही. सांगा का अरे बापरे म्हणालात ते? सांगू? आज वार कोणता? रविवार. हा, म्हणजे संपूर्ण विश्रांतीचा दिवस. कोणाचा? तुम्हाला? बायकांच्या नशिबात विश्रांती असते ती एकदाचीच. सी सी सी, असं अभद्र बोलू नकोस ग. आज विश्रांतीचा दिवस. मी झोप काढायचा विचार करत होतो. म्हणजे 10 वाजता तर झोपून उठलात. कबूल आहे, पण भोजनोत्तर झोप ही केवळ वैद्यकीय कारणासाठीच घ्यायची असते असं आयुर्वेदात सांगितलंय. कशात तरी स्वच्छ म्हटलंय ना. ते जाऊ दे. बर जाऊ दे. तर मी काय सांगत होतो? मी झोप काढायच्या विचारत होतो, इतक्यात तू ऐकलं का असं म्हणालीस. आणि तू ऐकलं का असं म्हणालीस की रागवू नकोस, मला कसल्या तरी आगामी संकटाची सूचना आल्यासारखी वाटते. का ग बोलत का नाहीस? ऐकते ना. तुमचं एकदाचं भाष्य संपू दे, मग बघू काय बोलण्यात शिल्लक राहते का. हे बघ, रागवू नकोस, पण तू ऐकलं का असं म्हटलंस की मला खात्री असते. कुंडीवरची टोपी डोक्यावर, हातात पिशवी, पायात वाहना आल्या. काही पिशव्या हातात घ्यायला नको. पण तुम्हाला जर इतकं संकट वाटत असेल तर मरे ना. घर कामाच्या एकटीचं आहे, पण हौस नावाची गोष्ट काही विचारात घ्यायची नाही असा तुमचा सिद्धांत असल्यावर मला तरी काय गरज एवढी पडली आहे? म्हणजे काही हौसीचा मामला होता वाटतं. काय सांग ना. जाऊ दे. असं काय? आताशा फार जिंकतेस बरं का तू. छे ने, असं निश्वास टाकू नकोस. सिनेमात बरं दिसतं ते. बोल ना, असं सांग. कोणती हौस होती तुझ्या मनात? आणि काय ग, मी तुझ्या कुठल्या हौशेला विरोध केलाय? तुला गाणं शिकायचं होतं तर साऱ्या जगाचं शत्रुत्व पत्करायला लागलं तरी बेहत्तर. पण तुला गाण्याची प्रॅक्टिस ह्या इथं करून देणार असे या निर्धाराने मी नाही का तयार झालो. व्याख्यानं द्यायची तुला हौस आहे तर तुझी व्याख्यानं लिहून त्याच्या फेर कॉप्या केल्या. दुपारी ऑफिसात रजा घेऊन रेडिओवरच्या त्या बायकांच्या कार्यक्रमातील कांजण्या आणि गोवर यावर इलाज, दात आणि नखांची निगा, ईदपासून ते शेपट्यांच्या गोंड्याचे नवे प्रकार, ईदपर्यंत तुझ्या प्रत्येक विषयाची भाषणं इमानानं ऐकली. आता घरात इतकी मुलं असताना कांजण्या आणि गोवराला का वेळ लागले म्हणून त्याच्या वाटेला न जाता त्या माझ्या वाटेला जातील. दात आणि नखांची निगा सोड, पण शेपट्याच्या गोंड्याशी वाचला की माझा काय संबंध? पण आयुष्यात माझा आणि गोंड्याचा एकमेव संबंध जोडलाय तो आमच्या तीर्थरूपाने. त्यांच्याच आठवणीनं मी अरे बापरे म्हणालो. तीर्थरूपांचं म्हणणं की मी बायकोपुढे गोंडा वळत असतो हे मी सारं सहन करतो. केवळ तुझ्या कुठल्याही हौसेच्या आड मी येऊ नये म्हणूनच ना. कृतज्ञते, तुझं नाव श्री आहे. ब्युटिफुल. कॉलेजात असताना नाटकात काम करत होतात ना असं वाटत. इतक्या वर्षात विसरलात. ठीक आहे,
माझ्या मनात एक आपलंच असंच आलं होतं. बापरे, काय? धरणीकंप असं वाचलंय वर्तमानपत्रात. पिक्चरचं नाव आहे धरणीकंप. हा, तर काय म्हणत होतीस तू? जाऊ दे, मुलं आल्यावर पाहिजे मग. कशी रागवतेस काय? आता जर मिनिटाला तुम्ही काही बोललं तरी अरे बापरे करायला लागला तर बोलायचं तरी कशाला? ठीक आहे, पुन्हा हा प्रमाद घडणार नाही. तुमच्याबद्दल बाकी मला एक नेहमी आश्चर्य वाटतं. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची हौस कशी नाही? परवा आपल्या निशाचं लग्न झालं, तुमची सख्खी मेवणी, पण जणू ह्या प्रकरणाशी आपला काही संबंधच नाही असं वागत होता तुम्ही. पाहत होते मी, मांडवात देखील कोपऱ्यात जाऊन स्वस्त सिगरेट ओढत बसला होता. लग्नाच्या मांडवात देखील ज्याला हौस नाही त्याला काय म्हणायचं हेच कळत नाही मला. तुला नाहीच कळणार हौस याचा अर्थ. उगीच काहीतरी धडधड करत राहणं असा नाही आहे. त्या मांडवात तुम्ही सारी जण नाचत होतात, त्यात मला फक्त एकच हौस दिसत होती. कसली? मिरवायची. आता लग्नाच्या मांडवात मिरवायचं नाही तर कुठे मिरवायचं? ज्याला मिरवायची हौस असेल त्याने मिरवावं, पण त्याच मांडवात बसून जर एखादा आपली शांत चिंतनाची हौस करत असला तर तू मिरवलंच पाहिजे. हा काय तुझा जुलूम? मांडवात बसून कोणी काय चिंतन करतं? निदान मला तरी सांगू नका. तुम्हाला अंग मोडून काम करायला नको हे स्वच्छ सांगा. अगं, पण सगळ्यांनीच अंग मोडून काम केलं पाहिजे हा काय जुलूम? विचार करणं ही देखील एक कृती आहे. हो, लग्नाच्या मांडवात बसून. अगं, काय मजेदार विचार येत होते माझ्या मनात. मला आपलं लग्न आठवलं. तुझ्या कुठल्याशा मामाला मी बँडवाला समजून उगीच काहीतरी बोलायचं म्हणून त्याच्या बँडचं नाव विचारलं, आणि मग ते कुठल्याशा संस्थानिकाची एडीशी होते आणि तोच ड्रेस घालून लग्नाला आले होते. त्यांना मी बँडवाला समजलो म्हणून संतापून त्यांनी जो बाजा वाजवला तो अजून माझ्या कानात आहे. झालंच तर तो काळा गोट्यांचा शालू नेसून तू मांडवात हिंडत होतीस. असं काळ्या बुट्ट्यांचा शालू नेसून हिंडत होते काय? बुट्ट्यांचा काळा शालू आहे तरी का माझ्याकडे? अगं, काळा नसेल पण काहीतरी नेसली होतीस की नाही? हे पहा, काहीतरी बोलू नका. आता मी काय सांगते ते ऐका. मी कधी ऐकलं नाही तुझं. मला वायफळ बोलायला वेळ नाहीये. उद्यापर्यंत मला ससा भरून पाठवायचा आहे. काय? ससा. ससा? ससा इंग्लिश मध्ये रॅबिट म्हणतात तो. अगं, पण ससा भरून पाठवायचा म्हणजे काय? भरलेलं वांग असतं तसं काही प्रकार आहे की काय? हे पहा, तुम्हाला भरत कामात इंटरेस्ट नसेल पण मला आहे. तसं काही प्रकार आहे की, पण मला आहे हौस, तुम्हाला नाही, तर माझा काय दोष? बाकी वकिलाची मुलगी शोधतेस तू. वाक्य कसं अगदी इंडियन पिनल कोडच्या 122व्या कलमाखाली सदरहू इस्मानं सदरहू गुन्हा केल्याबद्दल सदरहू शिक्षा अशा थाटात बोललीस. पण खरंच का ग, ससा भरायचा म्हणजे काय? भरत कामातला प्रकार आहे तो. हो, ती तुझी हौस आहे नाही का? ते जाऊ दे, आधी मी काय सांगते ते ऐका. ह्या हॉलची रचना आपल्याला बदलायला हवी. आता हॉलची रचना आपण कशी बदलणार? भाड्याचं घर आपलं, इथं का खिडक्या पाडून घ्यायच्या आणि का दरवाजे बदलून घ्यायचे आहेत? हे पहा, उगीच वेळ पांघरू नका. तुम्हाला त्याच वातावरणात राहायला कंटाळा कसा येत नाही हो? आज किती दिवस मी म्हणते हे टेबल इकडे ठेवूया, हे कपाट फिरवून ह्या बाजूला ठेवूया. अगं, कशासाठी पण? कशासाठी म्हणजे एकाच पद्धतीची रचना किती दिवस ठेवायची? काही व्हरायटी आहे का नको? नको. हे काय नवीन वेळ घेतले हल्ली तुझ्या डोक्यावर? वेळ? अहो, नाविन्याची हौस हा सुखी जीवनाचा पाया आहे. अरे बापरे, का पुन्हा काय झालं अरे बापरे म्हणायला? नाविन्याची हौस काय? काय म्हणालीस? हे पहा, उगीच चर्चा करायला मला वेळ नाही. आधी तुम्ही उठा बघू. अगं, आठवड्यातून एक दिवस मिळतो विश्रांतीचा. नाविन्याची हौस काय रविवारी राबवली पाहिजे असं आहे का? इथलं टेबल उचलू तिथे ठेवण्यात कसलं आले नाविन्य? 2 खोल्यांची जागा आपली, त्यात नाविन्य करून करून काय करणार? हेच ते, तुम्हाला सौंदर्य दृष्टीच नाहीये. नाही, हे मी मान्य करणार नाही. हा, सौंदर्य दृष्टी नसती
तर मी तुला पसंतच कशी केली असती? हा तुम्हाला काय वाटलं असं काही गोड गोड बोललं म्हणजे अगदी मी खुश होऊन ना हे काय बरे गडे असलं काही म्हणेल? तसलं बोलणाऱ्या बायका 20-25 वर्षापूर्वीच आटपल्या. चला उठा. अगं पण आपणा दोघांना हे टेबल, ह्या खुर्च्या, कपाट उचलायला जमणार नाही. मुलं आली की एकदम कौटुंबिक पातळीवर ह्या हॉलच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम करूया. मुलं येणार आहेत संध्याकाळी. ट्रीप काय सकाळी जाऊन दुपारी संपत नाही. अगं पण मुलांना देखील शारीरिक कष्टाची सवय लावलीच पाहिजे ना. त्याची तुम्ही नका काळजी करू. त्यांना काय सवय लावायची आहे ती मी शास्त्र शुद्ध रीतीने लावते. तिथं चुकतं तुझं. ते माझं मी पाहून घेईन. चला उठा. समज हे कपाट इथलं उचलून आपण तिथे ठेवलं आणि या खुर्च्या उचलून तिकडे टाकल्या, काय होणार आहे त्यामुळं? अहो काय होणार म्हणजे काय? चांगलं नाही का दिसणार? निराळपणात सौंदर्य आहे. अगं सौंदर्य हे वास्तविक अंतःकरणात असतं. या खुर्चीच्या पोझिशनवर का सौंदर्य अवलंबून आहे? मग तुमचं काय म्हणणं? हे फर्निचर एकदा जसं मांडलंय तसं जन्मभर ठेवायचंय? असं कुठं मी म्हणतोय, पण दर 8 दिवसांनी जर आपण उगीच इकडच्या खुर्च्या तिकडे करायला लागलो तर अर्थ काय त्याच्यात? निष्कारण अंग मेहनत. तीच करायला नकोय तुम्हाला. ते काही नाही. उठा आधी. त्या टेबलावरची तुमची ती पुस्तकं पडलीत ना अस्ताव्यस्त, ती काढा. कधी म्हणजे ती पुस्तकं नीट सेल्फ मध्ये राहतील तर शपथ. अगं पुस्तकं सेल्फ मध्ये ठेवण्यासाठी का असतात? पण वाचून त्यांना सेल्फ मध्ये ठेवायला काय जातं? पण मुलांना देखील अशाच सवयी लागतात. अगं पुस्तकं नेहमी हाताशी असावी. मग सेल्फ काय मैलभर लांब आहे? एकाच वेळी 10 पुस्तकांचा पसारा मांडायला कशाला हवाय? तुला वाचनाचं मर्म ठाऊक नाहीये. तू 10-12 मैत्रिणींच्या बरोबर एकदम नाही का गप्पा मारत? तसंच आहे पुस्तकाचं. थोडा वेळ हे पुस्तक, थोडा वेळ ते, अशा वाचनात निराळीच गंमत असते. मला नाही कळत ती गंमत. रोज धरून झटकता माझ्या नाकीनं येतात. बरं हा, कुठे हलवायचे टेबल? ह्या कोपऱ्यात ठेवूया. इथं बरं नाही दिसणार का? अगं दार उघडून आत येणाऱ्या माणसांना एकदम टेबलच दिसणार. त्यात काय झालं? टेबल काय कोणाकडनं चोरून आणलंय आपण? अगं तसं नाही ग, पण माझी ही 10 पुस्तकं वाचायची सवय काही एकदम जाणार नाही आणि टेबल नेहमीच अस्ताव्यस्त राहणार. निष्कारण पहिले इम्प्रेशन खराब व्हायला नको. असं म्हणजे तुम्ही तुमची सवय बदलणार नाही? अगं सवय काय एकदम बदलतात? तुलाही भरतकामाची सवय आहे ना, ती काय एकदम बदलेल? भरतकामाची सवय नाही म्हणत, हौस म्हणतात. अगं सवय काय आणि हौस काय एकच ते. शिरा म्हटलं काय आणि सांजा म्हटलं काय, अर्थ एकच ना. ठीक आहे, राहू दे ते सगळं असंच. काय एकट्याच्या घरात सुंदर फर्निचरची अरेंजमेंट असते. फुलदाणीत फुलं असतात, पडदे असतात. आमचं घर म्हणजे नुसता माणसाचा गोठा आहे, गोठा. काय ते आपलं सकाळी नुसतं गिळायचं आणि नुसतं दोनदा गिळण्याची आणि फोडण्याची जागा आहे ती. हे पहा, तू रागावू नकोस. रागावलीस ना की तुझ्या चेहऱ्याची सगळी रचनाच बदलते बघ. डोळ्याचा आकार कसा तरी होतो, नाकपुड्यांची रुंदी वाढते, तुझी बोटं चांगली सवळीच्या शेंगासारखी लांब सडक आहेत ती वळतात. त्यापेक्षा हे टेबल माझ्या डोक्यावर ठेवून या खोलीत सदैव उभा राहायला मी तयार आहे. त्यात जर काही नावीन्य असेल आणि तुझी हौस लागत असेल तर ते देखील करेल मी. हा सांग, कुठे ठेवायचे टेबल? या इथे. आणि मग या वळकड्यांचं उतरंड? मी मागे तुम्हाला म्हटलं होतं ना, आपण साखरदंड्याच्या घरी आहे तसला पलंग आणूया. त्या पलंगाखाली गाद्या ठेवायची काय छान सोय आहे. साखरदांड्यांच्या घरी पलंगाखाली गाद्या असतात? मग झोपतात कुठे साखरदांडे? पलंगाखाली? हो, पलंगाखाली. डोकं फिरलंय का साखरदंड्यांचं? चिडू नकोस. मी तुला अत्यंत प्रामाणिकपणाने प्रश्न विचारला आहे. आजपर्यंत पलंगावर गादी ठेवल्याचं ऐकलं होतं, पण गादीवर पलंग ठेवण्याचं नावीन्य आजच ऐकलं. अहो तसं नाही. पलंगाखाली एक कपाटाचं दार आहे. कपाटासारखं दार आहे, ते उघडून त्यात गाद्या ठेवता येतात. असं? बरं, पण साखरदांड्यांचा पलंग येईपर्यंत कुठे ठेवायच्या गाद्या? हे कपाट आहे ना, तिथे ठेवूया. आणि कपाट? आणि कपाट
ह्या वळकट आहेत तिथे ठेवूया. पण उगीच ही उचल मागणी कशासाठी करायची? अहो जरा निराळपणा दिसतो ना, जीवनातला तोचपणा नाहीसा होतो. पोशाखात, फर्निचरच्या मांडणीत, केस रचनात नेहमी बदल केला म्हणजे जीवनामध्ये नाविन्य येतं. असं? अच्छा, म्हणूनच तू परवा 2 शेपट घातली होतीस वाटतं. बऱ्याच लवकर लक्षात आले माझे शेपटे. नाही ग, लक्षात तेव्हाच आलं होतं, पण बोललो नाही तेवढंच. काय बोलणार होता? काही नाही, वयाच्या मानानं जरा चमत्कारित वाटलं जरा ते. असं म्हणजे माझे 2 शेपटे घालायला ठराविक वय लागतं. पाश्चिमात्य देशामध्ये बायका 80-90 वर्षाच्या असून देखील लिपस्टिक लावतात. त्यांचं ठीक आहे ग, त्या फ्रॉक देखील घालतात. म्हणून तुला काही आपल्या बेबी सारखा स्कर्ट घालून चालणार नाहीये. काय चालणार नाही? जन्मवेळ काय कमी पातळ नेसली पाहिजे, आंबाड्यात घातले पाहिजे असं आहे? कोणत्याही नाविन्याची हौस नाही, म्हणून तर आपल्या देशाचे असं झालंय. कपाट कुठे ठेवायची म्हणालीस? विषय आता बदलला. मी कुठे विषय बदलतोय? तूच टेबलाच्या आणि वळकट्यांचा विषय पुनर्रचनेकडून केसाच्या आणि पातळाच्या पुनर्रचनेवर आलीस. बरं, उसळी वळकटी एक्सप्रेस लेटर सही करा. सही कशी करू? डोक्यावर वळकटी आहे ना? ईश्वर खाली ठेवा ती. पोस्टमन हसतोय आपल्याला. अगं बाई, माझ्या नावावर पत्र दिसतंय. हा किती? 23 नंबर. हा हे घ्या. कुणाचं पत्र? ईश्वर अति डोक्यावरची वळकटी घेऊन कशाला उभं राहिलात तुम्ही? आता कुठे ठेवायची ती? ते कुठे ठरलंय अजून? अगं बाई, आईचं पत्र. कुणाच्या? माझ्या. आज सकाळच्या गाडीने पुण्याहून आई आणि कुरुडच्या मावशी येत आहेत. अच्छा, त्या कुर्डवाडीच्या मावशी. म्हणजे माग मला काळीचा व्यवहार नाही असं सर्टिफिकेट देऊन त्या गेल्या होत्या. ईश्वर, म्हाताऱ्या माणसाचं एवढं काय लक्षात ठेवता? ती वळकुटी ठेवा बघू खाली. अगं कुठं पाणीचं मावशीचं काय? लग्नात जिला नमस्कार करायला गेलो होतो तेव्हा माझं तुझ्या तोंडावर कुठला का मारुती निवडलास म्हणाली ती कशाला येते आहे? तिच्या डोळ्यात मोतीबंद पडलाय म्हणे. पडलाच पाहिजे, मला मारुती म्हणाली होती ती. अहो किती दिवस राहिले तिचे आता? म्हणून जाणे गेली 70 वर्षात तर ठिकली आहे ना. असं बोलू नये. डोळ्याचं ऑपरेशन करायला आई घेऊन येते तिला. अगं बाई, अर्धा तास राहिलाय. मी येईल आता दादर स्टेशनवर. तुम्हाला आणायला जायला नको का त्या स्टेशनवर? आणि अजून ती वळकुटी कशाला डोक्यावर? ईश्वर, वळकुटी कुठे घेऊन निघालात? जरा पुनर्रचना करतो या पुरीची. नाविन्याची हौस आहे ना तुला? निराळेपणा सौंदर्य दडले ना तुझं? पण कुठे निघालात? वळकटी घेऊन गॅलरीत टाकतो. बघ आता तुझी आई आणि ती कुर्डवाडीची मावशी येणार. आणखी निरळ नाविन्य काय पाहिजे घरात? सुधारणा हप्त्यानं कराव्यात. एकदम टेबल, खुर्ची, कपाट इकडलं तिकडलं फिरवण्याऐवजी माझी एक वळकटी नेऊन टाकतो लागले तुझ्या आईच्या आणि त्या कुर्डवाडीच्या मारुतीवाल्या मावशीच्या आगमनाप्रित्यर्थ. एवढं नाविन्य बस झालं. थँक्यू.